चला पोपटी खाला अलिबागची फेमस। नमस्कार मित्रांनो, मी निलेश नागती, बोरगावचा लाडका निलेश या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। आणि आज आम्ही चाललोय अलिबागला। आमचे सर्व ऑफिसचे मित्र आम्ही पहिलेच रेडी आहोत। खूप धडपड करत पिकनिक निघाले। आता आम्ही जायला निघालोय, ऑफिस सुटलाय। आता आपण पनवेलला पोचलेलो आहे आणि आमचे 14 जणांचा ग्रुप आहे। तर आम्ही 2 गाड्या केल्यात आणि चाललोय कोरलाई गावात अलिबागला। आणि आता इथून गेल्यावर तिकडे पोपटीचं प्लॅन आहे, पण आम्हाला थोडा उशीर झाल्या कारणाने त्यांना सांगितले थोडं रेडी करून ठेवा, तर आपल्याला थोडं शूट करायला कमी मिळेल। बहुतेक मॅरिनेट वगैरे सर्व करून ठेवणार आहे, तर मी कसं काय करतात ते तुम्हाला सांगेन। गावात पोचलोय। पब्लिक माली याला नेटवर्क कुठला तरी काय नेटवर्क साहेब, गाडी भेटली का तुम्हाला? भेटले। आत्ताच आलेत सर्व, फ्रेश होत आहेत। कुशल, रंजित, मामा, चला पोपटी खाला अलिबागची फेमस। बिर्याणी आत्ता सर्व फ्रेश झालेले आहेत आणि आता जातोय आम्ही बीच वरती, तिथेच पोपटी लावणार आहे। शेक घे शेक। छानपैकी थंडीमध्ये बीचच्या बाजूला शेकोटीची मजा घेतोय आणि पोपटीची तयारी चालू करायची आहे। तर पोपटीसाठी हे पूर्ण असं तयार आहे, पण ह्याच्यामध्ये काय काय भरतात मटक्यामध्ये ते सांगतो। आतमध्ये वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, मॅरिनेट केलेलं चिकन म्हणजे तिखट मीठ लावून त्याला मॅरिनेट करतात आणि त्याच्यामध्ये लेअर म्हणजेच थर असतात। केळीचं पान, भांबरूड हे सर्व मिक्स करून एक एक थर असतात आणि नंतर मग त्याला पूर्ण बंद करतात। पोपटी लावायची तयारी चालू आहे। खाली पेंढरा टाकलाय आणि त्याच्यावरती मटके उपडी घालून त्याच्यावरती नारळाच्या साली, फाटी वगैरे लावून असं थोडं थोडं टाकतच राहायचं आणि पूर्ण शिजायला एक साधारण तासभर तरी लागेल
तोपर्यंत आपण कौल फ्रायची तयारी बघूया. इथे कौल फ्रायसाठी चूल पेटवलेली आहे. कौल आहे ती मस्त घासून पुसून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि आता हे तेल पूर्ण झिरपेपर्यंत भरपूर तेल टाकतं आहे जेणेकरून व्यवस्थित व्हायला पाहिजे. हे जे चिकन आहे त्याच्यामध्ये तसंच तिखट मीठ घालून मॅरिनेट करून छानपैकी बनवलं आहे आणि ते आता तेल मस्त तापलेले आहेत, कौल तापलेले आहेत त्याच्यामध्ये घालत आहेत. एक तास झालेला आहे आणि आता पोपटी साधारणतः शिजली असेल तर उघडून बघतोय. पोपटीचा स्वाद चिकन मला चिकन बघ मस्त एक नंबर आहे. रात्री काही दाखवायला तुम्हाला मिळालं नाही, काळोख होता आणि सर्व पोपटीची जय्यत तयारी चालू होती तर सर्व तिकडे गडबडीत होते तर आपलं शूट करायला काय मिळालं नाही. तर आता आपण अलिबागला आलो आहे, कोरलाई गावात. कुशलचं मित्राचं गाव आहे आणि खूप सुंदर गाव आहे. तर आपण त्याच्या घरी जाऊया आणि त्यांच्याशी भेट घेऊया. आपला कुशल मित्र आहे, त्याच्या मित्राच्या गावी प्रथमच्या गावी आलो आहे अलिबागला. तर आपण त्याचं घर बघूया, त्याच्या मामाला भेटूया. प्रथमच्या घरी पोचलोय. हा प्रथम आहे आणि प्रथमचे मामा आहेत आणि आमची खूप सोय चांगली केली. पोपटी, कौल फ्राय आणि हा मनीष झोपला, अजून उठत नाही. आणि हा एक मित्र आहे आपला वडा.
बहुतांश गावामध्ये बैलगाड्या राहिल्या नाही, पण अलिबागमध्ये येऊन कोर्लाई गावात आम्हाला बैलगाडी बघायला मिळाले आणि इथे बैलगाडी शर्यतसुद्धा होते. त्या पुन्हा कधी आपलं बघायला मिळेल अशी आशा बाळगूया. आणि इथून आम्ही चाललो आहे पहाटेचा नाश्ता करायला. आता पोटपूजा नाश्ता करायला आलोय हॉटेलमध्ये. या मिसळ खायला, वडा मिसळ. झणझणीत का लागतं जाय. झणझणीत ठसकेदार मिसळ खाऊन चाललोय आता आम्ही बाप्पाच्या दर्शनाला. आहे आणि सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे, तिथे आपण दर्शन करायला जातोय. इथलं फेमस मंदिर आहे. चला आतमध्ये जाऊया, दर्शन घ्यायला. मोरया.
गणपतीचा आशीर्वाद घेऊ. बीचवर फोटोशूट आणि हॉर्स रायडिंगची मजा घेऊन आम्ही निघालो चौलगावच्या रामेश्वर मंदिराकडे. श्री रामेश्वराचं दर्शन करून आम्ही निघालो परतीच्या दिशेला. हा व्हिडिओ सर्वांना कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि असंच पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.